बागेश्वर धाम बाबा हा बाबा अनेकदा चर्चेत असतो त्याच्या विधानांमुळे। आता मात्र या बाबानं महाराष्ट्राच्या इतिहासाला हात घातलाय। या बागेश्वर बाबानं नागपुरातील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय। छत्रपती शिवाजी महाराज हे लढाई लढून थकले होते आणि त्यांनी रामदास स्वामी यांच्याकडे आपलं स्वराज्य सुपूर्द केलं असं स्वतः म्हणतोय हा बागेश्वर महाराज बाबा। शिवाजी महाराजांनी मुकुट काढून रामदास स्वामींकडे ठेवला आणि राजपाट तुम्ही सांभाळा, आपल्याला आता आराम करायची इच्छा असल्याचाही दावा या बागेश्वर बाबानं केलेला आहे। आणि या वक्तव्यामुळे बागेश्वर बाबावरती टीका होते। एकतर हा बागेश्वर बाबा बाहेरचा, त्यातून त्याने हा वक्तव्य केलं नागपूरमध्ये ज्यावेळी सरसंघचालक आणि मुख्यमंत्री उपस्थित होते आणि त्यामुळे त्याच्यावर आता टीका होते। आपल्यासोबत आहेत कोल्हापूरहून इंद्रजीत सावंत, इतिहासाचे वरिष्ठ अभ्यासक। इंद्रजीतजी, गेले काही काळापासून म्हणजे आपण अगदी ना कोरटकर पासून सोलापूरकर पासून अशी अनेक धागे दिले तर सदोदित का अशी विधानं पुढे येत आहेत की शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर एक काहीतरी वाद उपस्थित केला जातो? काय चाललंय काय? नाही, हे उत्तरेकडचं महाराष्ट्रावरचं एक वेगळं अतिक्रमण आहे असं माझं मत आहे, अगदी स्पष्टपणे। कारण ती शिवाजी महाराजांच्या काळातली लढाई सुद्धा, शिवाजी महाराजांचं एक वाक्य होतं बघा, हो, दक्षिणीयांचे पातशाही दक्षिणीयांच्या हाती राहिली पाहिजे असं शिवाजी महाराज म्हणायचे। आणि आता जे चाललेलं आहे ती महाराष्ट्राची संस्कृती, हो, जी लढवय्या संस्कृती आहे, याच्यावर उत्तरेकडची लोक येऊन घाला लागलेले आहेत। हे सुव्यवस्थित षडयंत्र आहे का? शिवाजी महाराजांची आणि महाराष्ट्राची एक जे काय बदनामी करायची आणि वारंवार अशी विसंगत विधानं करायची आणि अशा विसंगत विधानं करणाऱ्यांना परत बक्षिशी द्यायची, असं हे सगळी पद्धत आहे का? कारण तुम्ही बघा, कोश्यारी नावाचा एक जण माणूस, नालायक माणूस, आपल्या महाराष्ट्राचा राज्यपाल होता, त्याला परवा भारताचा एक सर्वोच्च सन्मान पुरस्कार दिला। तो काय म्हणत होता की रामदास न होता शिवाजी को कोण पूछता। हो, तो गोविंदगिरी महाराज नावाचा कोणतर आहे, व्यास, हो, त्याचं नाव काय तर खरं आहे, तो काय म्हणतोय हो की शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यानं कशी विकृत विधानं केली होती, अशी किती, कोरटकर असेल, सोलापूरकर असेल, आताचं हे गायकवाड असेल, आणि आता त्याच्या ह्या साखळीमध्ये हा बागेश्वर कोणतर आहे, हा शास्त्री हा आलेला आहे। बरं, आमचा इतिहास आम्ही बघून घेतो ना, आमच्याकडे खूप मोठी माणसं होऊन गेली इतिहास सांगणारी, बोलणारी। ह्या उत्तरेतल्या येऊन माणसांनी, भामट्यांनी महाराष्ट्राचा इतिहास सांगावं, एवढं महाराष्ट्राची लेखणी आणि विचारवंत काही हे झालेलं नाही आहेत। इंद्रजीतजी, या विरोधात या बाबतीत सजग राहावं लागेल। हा असा बागेश्वर बाबा का येतो, तो अशी विधानं का करतो, यापूर्वीची विधानं का असतात सदोदित? मग कधी अचानक कोणी आमदार गायकवाड म्हणणार अरे एकेरी उल्लेख का, लगेच काही दिवसांनी हा बाबा येतो, तो म्हणतो की कोण कोणाचा गुरु स्वामी आणि कोणीचं स्वराज्य कसं झोळीत टाकलं होतं, मग त्याच्या आधी मग कोरटकरचं वाक्य येतं, त्याच्या आधी पुन्हा सोलापूरकर येतो। अशी विधानं का केली जात आहेत? आपले राजे आपल्या महाराष्ट्रात वादग्रस्त ठरवण्याचं षडयंत्र तर नाही ना? याकडे लक्ष, डोळे उघडे ठेवून पाहावं लागेल। धन्यवाद इंद्रजीत सावंतजी, आपल्या या कणखर स्पष्ट अशा या विश्लेषणासाठी।